Hello student, this is your English lecture for standard 8. Today we will start new lesson. The name of that lesson is the song of the songs. Before we start the lesson, let's do activity chit chat. So open the page number 59. Chit chat activity question number 1. Do you like to listen to music or songs? तुम्हाला म्युझिक किंवा गाणं ऐकायला आवडतं का? Obviously our answer will be yes. Yes, I like to listen to music and songs. Second one, what type of the songs do you sing? तुम्ही कुठल्या प्रकारची गाणी गाता? Naturally पिक्चर मधली गाणी गायला आपल्याला खूप आवडतं. So our answer is I sing songs of the Hindi Bollywood music. I repeat again. I sing songs of Hindi Bollywood movies. Question number 3. Who is your favorite singer? Here you have to mention your favorite singer. Name of the favorite singer. My answer is Lata Mangeshkar is my favorite singer. That answer is a personal response answer. Everyone's answer may be different. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. मला आवडणारा सिंगर जर मला विचारला तर ते असेल लता मंगेशकर. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4. व्हेन डू यू सिंग? आपण गाणं कधी म्हणतो? आपण गुणगुणतो केव्हा? नॅचरली व्हेन वी फील हॅपी दॅट टाइम वी सिंग अ सॉन्ग. ज्यावेळेला आपण मनातून खूप आनंदी होतो, उत्साही असतो, त्यावेळेला आपण गाणं म्हणतो किंवा गाणं गुणगुणतो. Our answer is when I become happy, when I feel happy, that time I sing a song. Next question, do you practice singing under the guidance of a guru? काही मुलं म्युझिक क्लासला जात असतात. त्या मुलांचं उत्तर येणार आहे yes. Yes, I practice singing under the guidance of a guru. पण आपल्यासारखी बरीच मुलं असतात की जी अंडर गायडन्स शिकत नाहीये. त्यासाठी त्यांचं उत्तर असणार आहे नो. आय डोंट प्रॅक्टिस अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु. मी कुठल्याही गुरुच्या अंडर हे म्युझिकचं शिक्षण घेत नाहीये. अँड द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? फोक म्युझिक आणि क्लासिकल म्युझिक यांच्यामधला डिफरन्स काय? क्लासिकल म्हणजे शास्त्रीय म्युझिक, शास्त्रीय संगीत. जे शास्त्रीय संगीत ज्याला काही नियम असतात, काही बंधन असतात. आणि फोक म्युझिक म्हणजे आपण रेग्युलर जे गाणं म्हणत असतो, आपल्या आजूबाजूला जे गाणी चालतात त्याला फोक म्युझिक असं म्हणतात. सो आपण त्याचा डिफरन्स लिहूया. फोक म्युझिक कम्स फ्रॉम द हार्ट. फोक म्युझिकला कुठलेही रूल्स रेग्युलेशन नसतात. जे आपल्या अंतःकरणातून उमटतं त्याला फोक म्युझिक असं म्हणतात. सो फोक म्युझिक ह्या डिफरन्स लिहिताना तुम्हाला डिफरन्स लिहिताना जसं सायन्समध्ये आपण 2 कॉलम करतो, एका साईडला फोक म्युझिक लिहायचं, एका बाजूला क्लासिकल म्युझिक लिहायचं आहे. फोक म्युझिक मध्ये नंबर 1 पॉइंट आहे फोक म्युझिक कम फ्रॉम द हार्ट. त्याचबरोबर क्लासिकल म्युझिक मध्ये पहिला पॉइंट असा येणार आहे क्लासिकल म्युझिक इज बेस्ड ऑन डिसिप्लिन रागाज. सेकंड वन, फोक म्युझिक मध्ये येणार आहे इट इज द म्युझिक ऑफ द ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल्स ऑफ द रिजन. काय म्हटले बघा, इट इज द म्युझिक ऑफ द ट्रॅडिशनल, प्रोफेशनल किंवा ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक ऑफ द रिजन. ठराविक एरियामधलं ट्रॅडिशनल म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं म्युझिक, वंश परंपरागत चालत आलेलं म्युझिक म्हणजे म्हणायचं कुठलं फोक म्युझिक. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं आहे भारुड आहे किंवा भजन आहे किंवा लावणी आहे, हे सगळे फोक म्युझिक आहे जे पूर्वीपासून आपण ऐकतोय, पूर्वीपासून आपण म्हणत आलेलो आहोत. आणि क्लासिकल म्युझिक मध्ये दुसरा पॉइंट येतोय इट इज स्ट्रिक्टली रूल्स ऑफ द रिदम ऑफ द पॅटर्न्स. त्याच्यामध्ये काही रिदम असतात, त्याच्यामधले जे रिदम हे जो पॅटर्न हा स्ट्रिक्टली फॉलो केलेले असतात. दिस इज द क्लासिफिकेशन बिटवीन folk music and
क्लासिकल म्युझिक. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ द 5 to 6 Indian musical instruments and those used in the western music. काय सांगितले बघा, खाली एक वेब चार्ट दिलाय, ह्याला ट्री डायग्राम म्हणतात. ट्री डायग्राम. टायटल काय दिले बघा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची माहिती सांगायची आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे दोन पार्ट पडतात. एक आहे इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आणि दुसरा आहे वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. हे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलेच आहे. काय बघा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे आहे टायटल. त्याचे परत दोन प्रकार पडतात. एक आहे इंडियन आणि दुसरा आहे वेस्टर्न. भारतीय आणि पाश्चात्य म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची नावं आपल्याला इथं मेन्शन करायची आहे. इंडियन मध्ये फर्स्ट वन तबला इज मेन्शन्ड हियर. सेकंड वन दॅट इज द शहनाई. सेकंड वन that is the shehnai. Shehnai is the second one Indian musical instrument. Next one that is the sitar. Sitar is the next Indian musical instrument. Next one, third one that is the sarangi. SARANGI. Sarangi is the next Indian musical instrument. And the last that is the flute. FLUT. I repeat again. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे डिव्हायडेशन केले दोन मध्ये, इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ॲज वेल ॲज वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये फर्स्ट वन तबला इज गिवन हियर. Second one that is the shehnai, sitar, sarangi and flute. They are the Indian musical instrument. Next one that is the western musical instrument. Drum is given here. Second instrument that is the piano. Piano is the second one western musical instrument. Next one that is the keyboard. Keyboard is also western musical instrument. Then cello, CELLO, that is the next western musical instrument. And the last one guitar. These are the distribution of musical instrument of India as well as of Western. आपण इथं ह्या ट्री डायग्रामच्या माध्यमातून म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं डिव्हायडेशन केलेलं आहे. तुम्ही हा चार्ट आहे तसा तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. 2 मिनिटांमध्ये हा चार्ट बघून घ्या. Now question number 3, that is a rag or raga is a musical piece of Indian classical music which is sung or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes. From any singer, musician or the internet, write down the names of any 5 ragas and on what occasion they are best sung. क्वेश्चनचं मीनिंग बघा. आपल्याला संगीत माहिती आहे, संगीतचे राग असतात, निरनिराळे राग, पण त्यांची नावं आपल्याला माहिती नाहीये. पहाटे म्हणणारा राग वेगळा असतो, सकाळी म्हणायचा राग वेगळा असतो, दुपारी म्हणायचा राग वेगळा असतो, संध्याकाळी म्हणायचा राग वेगळा असतो आणि सगळ्या वेळेला म्हणायचा राग वेगवेगळा असतो. तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून त्या रागांची नावं लिहायची आहेत आणि दुसऱ्या साईडला तो राग कुठल्या वेळेला म्हटला जातो ते मेन्शन करायचं आहे. बघा, तरी 2 कॉलम केलेत. एक आहे रागचा कॉलम, एक आहे ऑकेजनचा कॉलम. मी ज्याला सांगते त्याला पेन्सिलनं तुमच्या पुस्तकमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायचा आहे. नाउ सी, राग. First rag, that is the rag Makanas. Rag Makanas
इट इज सम ॲट द टाइम ऑफ लास्ट नाईट. हा लेट नाईटला म्हणायचा राग आहे. मध्यरात्री किंवा खूप उशिरा रात्री म्हणायचा राग आहे राग मखनास. त्यानंतर सेकंड राग आहे, त्याचं नाव आपण लिहितोय राग भैरवी. भैरवी हा राग मॉर्निंगच्या टायमिंगला म्हटला जातो. काय येणार आहे बघा, राग मध्ये राग भैरवी आणि ऑकेजन मध्ये येणार आहे मॉर्निंग. नेक्स्ट वन दॅट इज द राग पूर्वी. थर्ड वन दॅट इज द राग पूर्वी. इट इज सम ॲट द ऑकेजन ऑफ आफ्टरनून. राग पूर्वी हा दुपारच्या वेळेला म्हटला जाणारा राग आहे. नेक्स्ट वन दॅट इज राग मारवा. राग मारवा हा इव्हिनिंगच्या टायमिंगला, रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला राग मारवा हा गायला जातो. अँड द नेक्स्ट वन राग कल्याण दॅट इज सम ॲट द टाइम ऑफ नाईट. राग कल्याण हा नाईट किंवा रात्रीच्या वेळेला म्हटला जातो. आणि सगळ्यात शेवटी राग काफी. राग काफी हा कोणत्याही वेळेला म्हटला जातो, म्हणजे पहाटे असेल, सकाळी असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल, रात्री असू दे, कुठल्याही वेळा म्हटला जाणारा राग म्हणजे तो आहे राग काफी. अशा प्रकारचे रागांची नावं आणि त्यांचे कोणत्या ऑकेजनला ती म्हटली जातात हे सगळं आपण बघितलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये हा डायग्राम काढायचा आहे आणि 5 रागांची नावं आणि 5 ऑकेजनची नावं तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे. इथपर्यंत आपण थांबूया. इन अवर नेक्स्ट पिरियड वी विल सी द लेसन द सॉन्ग ऑफ द सॉंग्स. टिल देन गुड डे.